शिरतावच्या पोलीस पाटलावर वाळू चोरी प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तब्बल 7,65,000चा मुद्देमाल जप्त। पाहूया सविस्तर बातमी। माण तालुक्यातील म्हसवड भागातील शिरताव गावचा पोलीस पाटील सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे याला वाळू चोरी करताना म्हसवड पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शिरतावमधील लक्ष्मी आई मंदिराच्या जवळ देवापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल रंगाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधून चोरी छुपे वाळू चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, मैना हांगे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले, अनिल वाघमोडे व वसीम मुलानी यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना शिरतावचा पोलीस पाटीलच वाळू चोरी करताना आढळून आला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून ट्रॅक्टरवर ट्रॉली ताब्यात घेतली। वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण 7,65,000चा मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा एक अंग म्हणून काम करत असतो, मात्र तोच जर चुकीचा वागू लागला तर समाजात एक वेगळा संदेश जाईल, म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तो पोलीस पाटील असताना त्याच्याप्रती कोणतीही दया न दाखवता त्याच्यावर ठोस कारवाई करून गुन्हा दाखल केल्यानं ते सर्वसामान्य लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेत। पोलिसांनी वाळूवर कारवाई केली आहे। आता महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार आणि प्रांताधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे।